आज मोठ्या मोठ्या व्यासपीठावरून तरुणांना नावे ठेवली जातात, तरुणांना शिवा दिले जातात। अरे मोठ्या मोठ्या व्यासपीठावरून तुम्ही भाषण देता, आम्हाला देशाचा विकास करायचा आहे, आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, पण माझ्या राजाला विसरलात, माझ्या राजाला विसरलात। लक्षात ठेवा, ही तरुणाई तुम्हाला कधी माफ करणार नाही। आणि म्हणूनच आम्ही तरुण पुढे आलो तर आम्ही काही करू शकतो, आणि म्हणून आम्ही आमच्या राजांचा वाढदिवस, आम्ही आमच्या राजांची जयंती साजरी करण्यासाठी एकवटलो आहोत। आणि आमच्या तरुणाईचा आवाज आहे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। सह्याद्रीचे कडे फक्त दोनच माणसं चढू शकतात, एक म्हणजे सह्याद्रीचे वारे आणि दुसरे म्हणजे शिव छत्रपतींचे हे मावळे। मित्रांनो, देवाकडे आमचं फक्त एकच मागणं आहे, जर तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे, जर पायरी झालो तर रायगडाची होऊ दे, आणि माणूस म्हणून जर जन्माला घालायचा असेल तर महाराजांचा या महाराष्ट्रातच जन्म दे। आणि जर एवढं जमणार नसेल, जर तुला आम्हाला माणूस म्हणून जन्माला घालायचं नसेल तर पुन्हा जन्माला घालू नकोस। महाराष्ट्रांच्या महाराष्ट्रात या जन्माचा जन्म घेऊन आम्ही एकदम समाधानी आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। शिवाजी महाराजांसाठी पुन्हा एकदा एक वाक्य सांगतो, फिर से आओ इस वतन में ए वतन के नौजवान, फिर से आओ इस वतन में ए वतन के नौजवान, याद करता है तुम्हें हर वक्त ये सारा जहां, हर वक्त ये सारा जहां। मित्रांनो, जावसे गावातील तरुणाई आज एकवटलेली आहे, आणि या तरुणाईच्या कडून मार्गदर्शन समस्त अंबरनाथ ते घ्यावं असं मला त्यांना सांगावं असं वाटतं। आज 19 नोव्हेंबरला पहिल्यांदा ही रॅली निघालेली आहे। पुढच्या वर्षी मी अशी आशा बाळगतो, 19 फेब्रुवारी, आज पुढच्या वर्षी मी अशी आशा बाळगतो की प्रत्येक चौकात झोपडी झोपडी आणि खोपडी खोपडी में एक ही आवाज रहेगा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। ही तरुणाई जी एकवटली आहे ते तुम्ही सर्व एकत्र झालात, आपणही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, आमच्या महाराजांना, आमच्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला आणि आमच्या महाराष्ट्राचा इतिहास जर पुसायचा प्रयत्न केलात तर तो तुम्ही पुस्तकातून पुसाल, पण आमच्या मनामध्ये जे शिवाजी महाराज आहेत ते तुम्ही कधी पुसू शकत नाही। म्हणून येथे उपस्थित झालेल्या सर्व तरुणाईचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो, आणि जावसे